प्रयाग येथे एक चांगले पंडित राहत होते. एकदा नेपाळचे राजे सामान्य वेशात पंडितामागे फिरू लागले. माझ्या आजोबांचे पिंडदान करून द्या. माझ्याजवळ काहीच पैसे नाहीत. थोडेसे लाडू भरून आणलेत, तेच दक्षिणा म्हणून स्वीकार करून घ्या. जे लोभी पंडित होते त्यांना पैशांची आह होती. त्यांनी या सामान्य वेशातील राजाला नकार दिला. तेव्हा राजाला तेथील एका पंडितची गाठ पडली. त्याला राजांनी पिंडदान करण्याची विनंती केली. पंडितने ती कबूल केली. तो म्हणाला, भाऊ, पैशांची काही बाब नाही, मी पिंडदान करून देतो. त्या पंडितांनी फाटक्या तुटक्या कपड्यात आलेल्या राजाच्या आजोबांचे पिंडदान पूर्ण करून दिले. यावर राजा खुश होऊन पंडितला म्हणाला, पंडितजी, या कार्यानंतर काही ना काही दक्षिणा मी तुम्हाला देणे लागतो. मी घरून काही लाडू आणले आहेत, त्याचा तुम्ही स्वीकार करावा. मात्र या लाडूचे गाठोडे तुम्ही घरी जाऊन उघडावे. पंडित म्हणाले, बरं भाऊ, तुम्ही गरीब दिसता, पण तुम्ही प्रेमाने दिलेल्या लाडूचा मी स्वीकार करतो. यानंतर पंडितास ते गाठोडे देऊन राजे निघून गेले. पंडित घरी जाऊन जेवायला बसणार तेव्हा अचानक त्यांना लाडूची आठवण आली. पंडितने ते गाठोडे सोडून पाहिले असता ते चकित झाले, कारण त्या गाठोड्यात 20 सोन्याचे लाडू होते.